शोभितवने मांसातिभारं वहन वाचा शंभरीशंभरीति वितरण पीयूषवर्षं प्रभु निःशेषं शमयन्ननर्कल्पते तापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्तविदुषा मीशं गुणानां विदुषिदत्तात्रेय महाराज। वटेश्वर मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आपण सर्व इथे आलो आहोत. कलशारोहण ध्वजारोहण झालंय. आतापर्यंत त्या भाषणात आपण सर्व रंगून गेलात, उत्साहित झालात. आता हे आमच्या वर्गानं थोडक्यात सांगतो. भुके भजन नाही होय गोपाला, आमचा अनुभव असा आहे. तुमच्या कोण झाले? आता तुम्हा विदर्भाच्या लोकांना 1 वाजेनंतर जेवायची सवय आहे, आमच्या लोकांना 12च्या आत जेवायला. असो, आमच्या रडगाणं सोडून द्या. त्या अमरावती जिल्हा भाग्यवान आहे. मग बाबा म्हणणे खरी गोष्ट आहे, पण ते भाग्य आणखी नाही मी सांगणार. त्या अमरावती जिल्ह्याच्या आणखी भाग्य दुसऱ्या झाले काय प्रश्न. महाराष्ट्राचं गुणगान कर्मराटीच्या अनेक लोकांनी केलं आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरने बहु असं सुंदर संपन्न की नवदा स्तोत्र लिहिले महाराष्ट्रात. त्यानंतर त्याच्या शिष्यानं म्हणजे गोविंद आणि रामगणेश गणी कवींनी त्यांनी सुंदर महाराष्ट्राचं वर्णन केलं. व आणि दासगणू एक कवी होऊन गेले संत लोकांमध्ये, त्यांनी फार सुंदर वर्णन करून महाराष्ट्र देश बहु खट आणि त्यात विशेष बोधा तट असं वर्णन केलं या महाराष्ट्राचं. पण या सर्वांमध्ये या सर्वांच्या शिरोभागी कळसभागी असणारं वर्णन आमच्या स्थळ पोथीतलं आमच्या महानुभाव संप्रदायाच्या प्रमाण आचार्यांनी केलं. ते गद्य काव्य अत्यंत सुंदर आहे. त्यांनी जसं वर्णन केलं महाराष्ट्रात तसं पण केलं. ते आध्यात्मिकदृष्ट्या वर्णन आहे. ते आता मी लांबण लावत नाही. थोडक्यात मूळ महाराष्ट्र देश पवित्र आहे. त्या महाराष्ट्रातही आमच्या स्मृतिकारांनी म्हटलंय गंगातील सासुरे वराड माहेर. आम्हा लोकांच्या दृष्टीने वराड माहेर आहे, कारण गंगातीरची फिरस्ती केली सदा खडखड अशी तरा तिकडे असते. आणि इकडे आल्यानंतर मात्र भरपूर पाहुणचार होतो, महानुभावांचा अभ्यागतांचा सत्कार होतो. म्हणून हे वराड सासर. त्या सासरमध्ये अमरावती जिल्ह्याचं महत्त्व विशेष. वराडचं विशेष महत्त्व यासाठी आहे की इथे 5ही अवतारांनी केलं गेलं. आणि अमरावती जिल्ह्याचं विशेष यासाठी आहे की इथे 5ही अवतारांनी क्रीडा करून पुन्हा पुराणात प्रसिद्ध असलेले हंस अवतार यांची क्रीडा या अमरावती जिल्ह्यात आहे. म्हणून आम्ही म्हणतो की अमरावती जिल्ह्याचं भाग्यभावांनी जे वर्णन केलं आहे ते आध्यात्मिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या आणखीनही आगळं आहे, फार मोठं आहे. बाकीच्या भाग्यांना काय असेल, पण हे भाग्य आणखी कोणाला लाभलं नाही. इथे या विदर्भात जसे 5ही अवतार आले तसं या अमरावती जिल्ह्यात 5ही अवतार आणि 6वे हंस अवतार जे पुराणात प्रसिद्ध आहे त्यांची क्रीडा या भागात आहे. विंध्याचल पर्वत विंध्याचलाच्या सप्तकोशी रिद्धिपूर नांदत वाकू वर्धनस्त यांनी केलेली आवृत्ती. वाकू पुकाळ्या म्हणून कवी होते, त्यांनी बरीच काव्य निर्माण केली. त्यात एक काव्य विंध्याचल पर्वत. त्यात पहिल्या कडवात आहे प्रथम रचिले कृतकृतयुगा माई हंस अवतार हंस रूपाची ज्योत. या पहिल्या कडव्यात त्यांनी सांगितलंय की तो सनकादिक ऋषी त्यांच्या आश्रम सिद्धपुराचा परिसरात होता. तिथे हंस अवतार आले आणि त्यांनी अध्यात्म निरूपण केलं. म्हणून हा अमरावती जिल्हा या दृष्टीने अधिक भाग्यवान आहे. बाकी असो, पण सगळेच अवतार इथे केले. आमचे श्रीकृष्ण महाराज रुक्मी हरणाच्या निमित्त इथे आले. सिद्धपुराला थोडा वेळ उभे राहिले असं म्हणतात. आणि त्रेतायुगात तशी दत्तात्रय प्रभू महाराज ते आधी आहेत जे बद्रीचा वाटेने स्वामी नित करतो. हे झालं आपल्या मातापुराहून निघाल्यानंतर बद्रिकाश्रमाला जाताना या सिद्धपुरावरूनच जातात आणि 45वरून पुन्हा येताना या विदर्भातूनच जातात. तसं द्वारावतीकर बाबा पण या भागात मातापुराला शक्ती स्वीकार केल्यानंतर ते यवतमाळ जिल्ह्यातूनच गेले तिकडे. म्हणजे वराड या दृष्टीने भाग्यवान आहे. दुसऱ्याही दृष्टीने अमरावती जिल्हा भाग्यवान असा की द्वारावतीकर महाराजांचं अळदपूरला प्रस्थान आलेले आहे. अळदपूरची कामाख्या अशी घटना आहे. तात्पर्य सगळेच अवतार इथे आहे. श्रीगोबांचं
आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, आपल्या देवाबद्दलही आपल्या सर्वांना माहीतच आहे. एकूण या जिल्ह्याला हे महत् भाग्य लावलं आहे की सर्वेच अवतार पुराण प्रसिद्ध अवतार इथे. आता वन्य भुजंगचं आता जे स्थान आपण त्याचं कलशारोहण झालं, त्या मंदिराविषयी आणखी एक माहिती आपल्याला माहिती पाहिजे. माहिती आपल्याला असावी. लीळाचरित्र हा संशोधनाचा जबरदस्त मोठा विषय. लीळाचरित्रासारखं संशोधनाला क्षेत्र महाभारत नाही. खूप वाव आहे या लीळाचरित्राला. कारण या लीळाचरित्राचे असंख्य खरणे इतस्तत खेडोपाडी आणि निरनिराळ्या मठांमध्ये विखुरलेले आहे. ते शोधून काढणं जरा जिकीचं काम आहे. शोधून जर काढलं तुम्हाला त्यात बऱ्याचशा अपूर्व माहिती मिळतील. अशी एक अपूर्व माहिती आमच्या पाहण्यात आहे. ती अशी की भरवसून निघाल्यानंतर देव क्रमाने फक्त त्या दोघांचा शेवटी 2 सेवक ठेवले, बाकी सगळे परत करून लावले. हळूहळू त्या दोघा सेवकांसह वटेश्वरी त्यांचं वास्तव्य झालं आणि मग ते अचलपूरला गेले, म्हणजे आळजपूरला गेले. तिथून पुढे देऊळवाड्याहून स्वामी सिद्धपुराकडे गेले. म्हणजे हे नवीन माहिती आम्हाला प्राप्त झाली. या दृष्टीने या वडनेर गावाचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे की 2दा स्वामी इथे येऊन गेलेले आहेत. आपल्याला वाटते इथंच आले असं नाही, 2दा स्वामी इथे येऊन गेले आहेत. अशा स्थानाचं भाग्य आहे, या गावाचंही भाग्य आहे. तर अशा स्थानाचं आपण आज कलशारोहणाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम अनुभवला, सोहळा अनुभवला. आपण त्याने तृप्त झालेले असाल तरी पण आता वेळेचं बंधन आहे. जरा जास्त बोलावं असंही वाटत नाही मला. थोडक्यात म्हणजे की श्रीवर्धनस्थ महानुभावांनी आपली परंपरा चालवली. कशी ओम व्यास बाबांचे प्रणव सौनिक बाबा रणाईतला सरले बाबा त्यांनी रिद्धपूरचं महाद्वारचं काम केलं. प्रचंड जनता जमली होती. डूबते सूरज की हालत देखकर अपना साया कहता घर चलो. आता आपल्याला म्हणून त्यांनी जनरेटर बंद झालं, ते इशारा दिला आम्हाला, डूबते सूरज की हालत देखकर घर चलो. लोकांना भुका लागल्या आहेत, आता तुमची वटवट थांबवा. शेवटी श्रीवर्धनस्थ बाबांचं या कार्यक्रमाचा त्यांनी निमित्ताने त्यांनी मोठा खर्च केला, खूप कष्ट उचलले. त्यांनी आपली परंपरा चालवली. प्रणव संस्कृती बाबांनी, मोठ्या बाबांनी, कैवल्यवासी बाबांनी महाद्वारचं काम केलं, बीडचं काम केलं. असं त्यांनी बरेच कामं केले. त्यानंतर त्या बाबांनी देखील आपलं मराठी कलाशीचं काम केलं. आणि आता या बाबांनी वटेश्वराचं कार्य केलं. भरपूर कष्ट सहन करून, मोठ्या कष्टानं मार्ग सांभाळून आणि असली कामं करणं जरा अवघड असतं. तसं सगळे भिक्षुका करू शकतात, मार्ग सांभाळून हे करणं मोठं कष्टाचं जिकिरीच आहे. तर त्याने ते शेवटा केलं म्हणून ते अभिनंदास पात्र आहे, प्रशंसेस पात्र आहे. एवढं बोलून त्यांना 10 पैसा मिळणारच आहे. एवढं बोलून मी आपलं सांभाळतो. तुम्हा सर्वांना श्रीचरणी प्रार्थना की सुसंगती घडा घडो, सुजन वाक्य कानी करो, कलंक मतीचा धरो, विषय सर्वथा नावरो, सदंगरी कमळी धरो, मुरलिता हाताने अडो, वियोग हलता अडो, मन भवत्करी जडो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान